आम्हाला पिऊ द्या साहेब, ठोका पिऊ द्या, नाही पिऊ द्या साहेब, आम्हाला पिऊ द्या, औषध पिऊ द्या, तुम्ही जमिनी घ्या आमचे, आम्ही लेकरं बाळ लावतात. अधिकारी वर्ग एकत्र बसून विस्तृत चर्चा करत असताना एसडीएम अधिकाऱ्यांनी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाची मोठेगाव येथील जमिनीची मोजणी करावयाची आहे. त्यावेळेस बाधित शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की साहेब, आम्हाला शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करायची नाही, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय. तरीही प्रांत अधिकारी औसा रेणापूर यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य न करता न जुमानता त्यांना बळजबरीने शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करावयाचा अट्टहास धरला. त्यावेळेस वारंवार शेतकऱ्यांनी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी याला जुमानले नाही. प्रशासनातील अधिकारी, पोलीस प्रशासन त्यावेळेस तिथं होतं, पण त्यांनी एकाही शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आणि शक्तीपीठ महामार्गाचं ज्या ठिकाणी सीमांकन केलं आहे त्या ठिकाणी ते जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस आमच्या बाधित शेतकरी यांनी प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीसमोर झोपून तिथं विरोध दर्शवला. तसेच बाधित शेतकरी यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना वारंवार विनंती केली की साहेब, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय. तरीही त्यांचा अट्टहास आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर बेतलेला आहे. तरी आम्ही यासाठी आमचा कडोन विरोध आहे. तरी सरकारला आम्ही विनंती करतोय की शेतकऱ्यांवर बळजबरी शक्तीपीठ महामार्ग लादू नका. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आम्ही कसल्याही नोटिसा घेतलेल्या नाहीत. कृपया आपण या शेतकऱ्यांची दखल घेऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. जय जवान जय किसान. आज शक्तीपीठ महामार्ग येथे मोजणी चालू असताना सरकारी माणसं ही दाब दडप करून शेतात जात असताना शेतकरी बंधूंनी हा रस्ता अडवलेला आहे. आम्ही विनंती करतो, आम्ही हात जोडून विनंती करतो, आम्ही औषध पिऊन सुद्धा सांगतो, तरी तुम्ही जोर जबरदस्ती करता. असं बी मारणारच आहे, आमचं घर बरबाद होणार आहे. असं देतो सर, विनंती करतो. हात सोडून विनंती करतो, तर तुम्ही जबरदस्ती चला आता पाणी द्या पाणी.